आजची आपली मेजवानी आहे शिरा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी रवा, 1 वाटी तूप, जेवढी आपण रवा घेतलाय तेवढाच आपण साखर घेतली इथे, ड्रायफ्रूट्स, वेलची पूड आणि 1 केळं आणि आवश्यकतेनुसार दूध घ्या। आता एका बाजूला आपण दूध गरम करायला ठेवू आणि जोवर दूध गरम होतंय तोवर केळ्याचे काप करून घेऊया। तुम्ही असं नाही आहे की फक्त दुधामध्ये शिरा बनवू शकता, त्यामध्ये तुम्ही अर्धं दूध थोडं पाणी असं सुद्धा घालून शिरा तयार करू शकता। आता आपण आपली जी कढई घेतली ती कढई जाड बुडाची आहे, त्याच्यामध्ये आपण 1 वाटी तूप घालूया आपलं आणि तूप तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आणि हा रवा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। भाजताना आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की भाजणं थांबवायचं नाही आहे, कारण तुम्ही जर भाजणं थांबवलं तर तो खाली कढईला चिकटेल आणि जळेल तुमचा रवा, त्यामुळे कंटिन्यू तुम्ही हलवत राहा त्याला। गेले 5 ते 7 मिनटं हा रवा मी मीडियम फ्लेमवरती चांगला भाजून घेतला आहे। तुम्ही बघू शकता इथे याला छान असा लाल रंग आला आहे। आता ह्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाकून घेऊ आणि आपण जे केळं कापलं होतं एक तेही टाकून घेऊया त्याच्यामध्ये। आणि हे केळेचे काप मी चुकून जाडसर केले होते, तुम्ही बारीक करा आणि त्याच्यामध्ये ते एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्या। केळं आणि ड्रायफ्रूट्स त्या रव्याला चांगले एकजीव झाले पाहिजेत आणि तुम्हाला जेव्हा वाटेल की हे एकजीव झाले आहेत चांगले, तेव्हा त्या प्रोसेसनंतर तुम्हाला त्यामध्ये गरम केलेलं दूध टाकायचं आहे आणि तुम्ही जर पाणी गरम केलं असेल तर थोडं पाणी पण टाकू शकता। आणि दूध टाकल्यानंतर लगेचच आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। कधीही साखर रवा भाजताना टाकायची नाही, ती दूध घातल्यानंतरच टाकायची, नाहीतर साखरेचा पाक होतो आणि रवा चिकटतो। आणि आता आपण ते छान एकजीव करून घेऊया। साखर वितळायला लागली ह्या प्रोसेसवरती की मी नंतर आपण छान मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम आता आपल्याला लो ठेवायची आहे आणि 1-2 मिनटाची वाफ काढून झाली की त्यात आपल्याला वेलची पूड घालायची आहे आणि ती वेलची पूड चांगली आपल्या शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपला हा शिरा आता तयार झालेला आहे। चला तर मग घेऊया आपली मेजवानी सर्व करायला।